आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळ आणि दिलेल्या धमकी प्रकरणी त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंबी कुटुंबियांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतलेली होती। मात्र या एकूणच सुनावणीमध्ये हा सगळा जो काही खटला आहे तो जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवण्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सर्किट बेंचकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रकाशक प्रशांत आंबे आहेत, बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल, काय नेमकी तुम्ही याचिका सर्किट बेंचकडे केलेली होती आणि काय नेमकं म्हणणं आहे कोर्टाचं? खरं तर हायकोर्टात केस लढण्याची कुवत नसताना पण हायकोर्टाकडून आम्हाला जलद न्याय मिळेल या अपेक्षेने आम्ही हायकोर्टामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी अर्ज दाखल केला होता। पण आमचा आवाज न ऐकता, आमची बाजू न ऐकता हायकोर्टानं आम्हाला खालच्या कोर्टामध्ये जाण्याचा सल्ला दिलेला आहे। खरं तर अशा पद्धतीनं हायकोर्टानं आमची जो मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो योग्य नाही असं मला वाटतंय। खरं तर असीम सरोदे तुमची केस लढ, काय नेमका त्यांनी युक्तिवाद केलेला होता या सगळ्या एकूणच? त्यांनी हे हायकोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की आमदार संजय गायकवाड यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। त्यांचे समर्थक अजूनसुद्धा फोन करतायत, धमक्या देत आहेत। प्रशांत आंबे यांची बदनामी अजूनसुद्धा सुरू आहे। प्रशांत आंबेंना पाकिस्तानमधून, चीनमधून फंडिंग येते अशा पद्धतीचे ते आरोप करतायत। आणि मुक्त संचार करण्याचा जो प्रत्येक नागरिकाला जो अधिकार आहे तर त्या अधिकारावर गदा आलेली आहे। त्यामुळं लवकरात लवकर ह्या प्रकरणी हायकोर्टानं लक्ष घालून प्रशांतला न्याय द्यावा अशी बाजू त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण हायकोर्टानं ती काही बाजू ऐकून घेतलेली नाही आहे। खरं तर जलद न्याय मिळेल या अपेक्षेनं तुम्ही हायकोर्टात गेलेला होतात। मात्र आता हा सगळा खटला जो आहे तो जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवण्याचा निर्देश आहेत ते कुठेतरी कोर्टाने दिलेत, काय तुमचा निर्णय असणार आहे? आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही खटला दाखल करतोय। खरं तर आमच्याकडं 2 ऑप्शन आहेत, एक आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि दुसरा जिल्हा न्यायालयामध्ये जाऊ शकतो। पण माझी कुवत लक्षात घेता आम्ही सध्या तरी जिल्हा न्यायालयामध्ये खटला दाखल करतोय। दुसरी एक तपासाच्या दृष्टीनं बाब म्हणजे खरं तर संजय गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेले आहेत। मात्र असं असतानाही पोलिसांनी अजून चौकशी केलेली नाही अशा पद्धतीचा आक्षेप तुमचा आहे सोशल मीडियामध्ये, तशी तुमची पोस्ट आहे? पोलिसांनी खरं तर ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्या बाजूनं असणं अपेक्षित आहे। पण माझ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत पोलीस हे आरोपीच्या बाजूनं राहिलेले आहेत। त्यामुळं 1.5 महिना झालं न्यायालयानं आदेश देऊनसुद्धा, परवानगी देऊनसुद्धा अजूनसुद्धा कोणत्याही प्रकारची चौकशी संजय गायकवाड यांची झालेली नाही आहे। आणि ह्या केसमध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये सुद्धा पोलिसांनीच ही मागणी हायकोर्टाकडे केलेली आहे की ही रिट पिटिशन फेटाळण्यात यावी। त्यामुळं कायमच ते नेहमीच या प्रकरणामध्ये आरोपीच्या बाजूनं राहिलेले आहेत। कशा पद्धतीनं मग लढा सुरू राहणार आहे? कारण ज्या पद्धतीनं हायकोर्टानं निर्णय दिला त्यावर देखील तुमची नाराजी आहे, पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर देखील तुमची नाराजी आहे। मग हा लढा कशा पद्धतीनं पुढे जाणार? मी मागच माझी भूमिका मांडलेली होती की या देशामध्ये गरिबाला वेगळा न्याय आहे आणि श्रीमंताला वेगळा न्याय आहे, सत्ताधाऱ्याला वेगळा न्याय आहे आणि ज्याची सत्ता नाही आहे त्याला वेगळा न्याय आहे। तर तोच अनुभव मी वारंवार घेतोय आणि इथून पुढं पण तो मला घ्यावा लागेल। पण रस्त्यावरची लढाई आम्ही सुरुवातीपासूनच लढतोय आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढाई लढत राहू हा निश्चय आम्ही सुरुवातीपासूनच केलेला आहे। नक्कीच तर आपण बघितलं की ज्या पद्धतीनं या सगळ्या न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पोलीस तपासामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते पाहता गरिबासाठी एक न्याय आणि श्रीमंतासाठी एक वेगळा न्याय आहे का असा एक प्रश्न उपस्थित माझ्यासमोर झालेला आहे। आणि तसे अनुभव मला येत आहेत असं प्रशांत आंबे यांचं म्हणणं आहे। आणि असं जरी असलं तरी आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढू आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ही लढाई आम्ही लढतच राहू अशा पद्धतीचा इरादा देखील या निमित्तानं प्रशांत आंबे यांनी बोलून दाखवला आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।